नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत भरलेली शिमला मिरची कशी करायची ते एकदम युनिक पद्धत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर त्यासाठी मी इथे 4 शिमला मिरची घेतलेल्या आहे. त्याचा जो देठ आहे तो काढून घ्यायचा आहे प्रत्येक शिमला मिरचीचा, आणि त्यामध्ये ज्याही बिया असतील त्या सगळ्या आपण काढून घेणार आहोत. सगळ्या शिमला मिरची अशा कापून घ्यायच्या आहे. त्यानंतर चिरलेला कांदा 3 टेबलस्पून आपण इथे शेंगदाण्याचा कूट घेणार आहोत. 3 टेबलस्पून घेतलेला आहे मी बेसन पीठ. त्यानंतर चवीनुसार मीठ, जिरे, हळद, लाल तिखट आणि काळा मसाला हे टाकून त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे वरून. सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया. त्यामध्ये टाकूया लसूण थोडासा क्रश केलेला. त्यानंतर इथे कडकडीत तेल तापवलेलं आहे आणि तेल टाकलेलं आहे. हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचं एक आपण सारण बनवून घेणार आहोत. आणि ते सारण आपण एक शिमला मिरचीमध्ये असं भरून घ्यायचं आहे. पूर्ण दाबून भरून घ्यायचं आहे. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर कढीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं, आणि सगळ्या शिमला मिरची त्यामध्ये टाकून द्यायच्या आणि 5 मिनटं मस्त एक वाफ काढून घेणार आहोत. एक साईड परतून झाली की दुसरी साईड आपण परतून घ्यायची आहे आणि जे उरलेलं सारण आहे ते यावेळेस याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. ते पूर्ण सारण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि परत 3 ते 4 मिनटासाठी आपण झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे. हे बघा किती मस्त अशी मसालेदार शिमला मिरची तयार आहे. चवीला एकदम उत्कृष्ट लागते. नक्की ट्राय करून बघा.